लावणी झाल्यानंतर मला ही कविता वाचायची आहे. खरं सांगायचं कविता वाचन हा माझा प्रांतच नाही आहे. ओके, असं मला बोलायची सवय आहे, पण सोसायटीच्या बऱ्याच एजीएम गेले 10-12 वर्ष मी करतोय. मला कधी प्रॉब्लेम नाही आला ना, आपलं परिचय देत असं वाटतंय. आणि कविता मी पहिल्यांदाच म्हणतोय आणि मला माहीत नाही ही कविता अप्रोप्रिएट आहे की नाही या मोमेंटला, कारण सगळी गणपती आणि विठ्ठल पांडुरंगाची गाणी आणि सगळं झाल्यानंतर पण ठीक आहे, लावणी असल्यामुळे कविता पण चालेल. थोडी वाचण्याची काय. आणि आमचे जे तळीराम मित्र आहेत त्यांच्याकडे डेडिकेटेड कविता आहे. तर कवितेचं नाव आहे दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही. बरोबर, त्यामुळे यातून कदाचित त्या तळीराम मित्रांना सल्ला पण मिळेल की काय काय करायचं असतं, म्हणजे रिस्क येऊ नये की म्हणून काय करायचं. तर यात शब्दप्रयोग खूप छान छान आहेत आणि लक्षात येतीलच ते. दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही. मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते. शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेरपर्यंत येत असतो. मी चोर पावलाने घरात येतो. माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो. गांधीजी फोटोतून बघत असतात. या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो. पटकन एक पेग भरून आस्वाद घेतो. ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो. अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो. गांधीजी मंदपणे हसत असतात. स्वयंपाकघरात डोकावून बघतो तर बायको अजून कणिकच मिळत असते. तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. मी म्हणतो, पवारांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का? ती म्हणते, शेव दारत असेल तर चांगलंच स्थळ मिळेल ना. मग मी परत बाहेर येतो. काळ्या कपड्याचा दाराचा आवाज होतो. बाटली मात्र मी हळूच काढतो. वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो. पटकन एक पेग भरून आस्वाद घेतो. बाटली धुवून मोरीत ठेवतो. काळा ग्लास पण कपाटात ठेवतो. तरी पण या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. मी अर्थात पवारांच्या मुलीचं तसं काही लग्नाचं वय झालेलं नाहीये. ती म्हणते, नाही काय 28 वर्षाची गोळी झाली. एकदम आठवत म्हणतो, हा अच्छा अच्छा. मग पुन्हा बाहेर येतो. मी पुन्हा काळ्या कपाटातून कणिक काढतो. मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते. फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो. गांधीजी मोठ्याने हसतात. फळी कणकेवर ठेवून गांधीजींचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो. बायको गॅसवर मोरी ठेवत असते. या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. मी चिडून म्हणतो, पवारांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोलीस तर जीवच कापून टाकीन. ती म्हणते, हो उगीच कटकट करू नका, बाहेर जाऊन गप पडा. मी बाहेर येतो. मी कणकेतून बाटली काढतो. काळ्या कपाटात जाऊन एक पेग मिळतो. मोरी धुवून फळीवर ठेवतो. बायको माझ्याकडे बघून हसत असते. गांधीजींचा स्वयंपाक चालू असतो, पण या पवारांचा त्या पवारांचा, कारण मी कधीच रिस्क घेत नाही आणि दारू मला कधी चढत असतो. मी हसत असतो. पवारांनी घोडीशी लग्न ठरवले. हो, तोंडावर पाणी मारा. मी परत स्वयंपाकघरात जातो. हळूच फळीवर जाऊन बसतो. गॅस तर फळीवरच असतो.
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येत असतो. मी डोकावून बघतो तर काय, बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असतो. या खोलीचा त्या मुलीला पत्ता लागत नाही. अर्थात गांधीची कधी रिस्कच घेत नाही आणि मला दारू कधी. पवारांचा स्वयंपाक होईपर्यंत मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. धन्यवाद.